भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसलेजी सध्या आपल्या सोबत आहे। तुषारजी, अयोध्येमधला माहोल नेमका कसा आहे? प्रचंड आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। आमच्या आनंदाला पार उरला नाही आहे, कारण आज शेकडो वर्षाचं आमचं स्वप्न, 500 वर्षाचं स्वप्न आज प्रत्यक्षात पूर्ण होत आहे। काही क्षणात माननीय पंतप्रधान रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत आणि या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याचा प्रसंग आमच्या जीवनात आला। यातनंच खरी जीवनाची सार्थकता आहे। वारकरी, लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जात असतात। आज देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो साधू संत महंत अयोध्येत दाखल झालेत। काय वाटतंय? आज देशभरातनं विविध परंपरांचे पंथाचे संत महंत या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, पण महाराष्ट्रातल्या 409 संतांना या ठिकाणी आमंत्रण दिलं गेलं आहे आणि या सगळ्या वेगवेगळ्या पंथाच्या संतांना प्रथमच एकत्र येण्याची ही वेळ आहे आणि म्हणून अशा सगळ्या संत महंतांना आम्हाला सेवा करता आली, हे सुद्धा आमचं भाग्य आम्ही समजतो। आज आपण बघतोय की संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती साधू संतांनी फुलून गेलेली आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळा पुढच्या वेळात काही वेळात पार पडतोय, काय नेमक्या भावना? असं आहे की आज आमच्या आनंदाला पार उरला नाही आहे। प्रचंड आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण अयोध्येमध्ये आहे, कारण हिंदू समाजाची 500 वर्षाची प्रतीक्षा आज संपली आहे आणि माननीय पंतप्रधान काही क्षणात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत। या सुवर्ण क्षणाचं साक्षीदार होता येणं, काय कुठला अभंग आठवतोय आज या संपूर्ण भावपूर्ण वातावरणात? आज एकच अभंग म्हणून दाखवा। आज एकच अभंग तुकोबारायांचा आठवतोय। झाले राम राज्य काय उणे आभासी, झाले राम राज्य काय उणे आभासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैसी, गाई ओळल्या म्हैसी, राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये, राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये। महाराज, आजचा हा संपूर्ण अद्भुत जो सोहळा आहे, या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नेमका कुठला अभंग, कुठलं कीर्तन, काय आठवतंय नेमकं? आज जगद्गुरु तुकोबारायांच्या ओव्या मला आठवत आहेत। झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैसी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये। खूप खूप धन्यवाद। तर तुषारजी भोसले हे या ठिकाणी होते आणि त्यांनी आपल्या भावना ज्या आहेत त्या या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।